एक नंबर वाह 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 इसको बोलते हैं कुकिंग की मास्टर लाडत आहे बघूया ना रात्रभर जरा थांबायला लागेल मग आपल्याला 21 करोड समजते गुड आफ्टरनून आजचा ब्लॉग मी चालू करणार आहे गुड आफ्टरनून तर आजच्या ब्लॉगची सुरुवात माझ्या बहिणीने स्टार्ट केली आणि एकदम भारी एकदम कडकडे एकदम वजनदार सुरुवात होती ही म्हणजे आवाजातच एकदम वजन होता झोप तिची पूर्ण नव्हती झाली आणि इथे वाव आज मी काय बनवणार आहे भेंडी मसाला मॅगी मी बनवणार आहे मम्मीचा आता आवाज जरा 5-10 मिनिटं आवाज जरा बंद होता कारण की तिने टॉनिक लावला होता तोंडामध्ये आता कसा टॉनिक दाखव हो काय लागतं त्याने काय होतं खरं सांग कसली एनर्जी मग एनर्जी साठी जरा योगा करायचा जरा मी सकाळी करते अरे योगा तर तुम्हाला टाकतच नाही मी सकाळी 6 वाजता गॅलरी मध्ये बाहेर हे खरं उडा मग पॅसेज मध्ये जाते काय पण उद्या उठ मग गपतो ना उद्या हा उद्या बघ योगा खरं योगा करते का उद्या दाखव काय उद्या बघूया मम्मीचा योगा दाखव योगा डाळ अशी बनवली जरी कधी नसते घरी ना डाळ जरा अशी बनव डाळ नाही आता मी काय बनवतो ते दाखवतो बघ कसं लोकांना डाळ तर जर आता का ऑनलाईन पण आहे पण मी जी मॅगी बनवतोय अशी मॅगी कोणीच नाही बनवू शकत जेवण मम्मी आहे ना जेवण तू आईच बनवायला टेन्शन नाही समजी तू कुठे जाणार आहेस इझी आहे कुकर देवाने दिले ना तो एकदम इझी आहे बघ ओके सर्व एकत्र करायचं ना सगळं टाकायचं आहे सांबार टेन्शन नाही कढीपत्ता टाकायचा आता हे ऑलमोस्ट आम्ही जरी कुठे गेलो तरी भात नाही ते काय मी बनवू शकतो डायरेक्ट झोमॅटो ऑर्डर इन द ऑर्डर 5 मिनिटात घरी चिकन फ्राईड राईस मग काय आरामात बनवू शकतो मी तर असं थोडंसं कांदा आणि हे टाकलंय टमाटर थोडंसं मस्त बेक झालंय फ्रेग्रन्स येतोय त्यानंतरला असं घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं हळूहळू पाणी टाकल्यानंतर मध्ये गुपित सांगते मी गुपित थांब आधी मला जरा त्याच्यामध्ये ऍड करू दे कडू दे जरा काय कडू दे ते जर कडू थांब लगेच नको टाकू त्याच्यात ऍड नको करू लगेच नको जरा पाणी कडू दे मी एक गुपित सांगते मी ना एक चमच टाकते याच्यामध्ये काय कसं कारण ना आपला कुकर कधी कधी सैल होतो कुकरच्या वेळी रबर तर ना सैल होतो तर माझं जर सैल झालंय तर मी ना चमच टाकते कशासाठी चमच टाकलं ना मग ते वर आले ना तर चमच्याने ना हे होणार एकदम वर येणार नाही अच्छा आपली डाळ वगैरे चमच्यामध्ये ब्लॉक करणार हा डाळ आपली वर नाही येणार आणि जरा कमी करायचं आणि मग नंतर वर पाणी टाकायचं खोलून हे नवीन टेक्निक आहे वेळ नाही ना कुकर आला रबर आणायला जुगाड नवीन जुगाड इंडियन जुगाड आहे आणि आजचे मास्टर शेफ म्हणजे कोणतरी भाजी बनवणार आहे भेंडी क्रंची भेंडी आज कोणतरी क्रंची भेंडी बनवणार आहे आजचा ब्लॉग होम कुकिंग वरती असेल ऑलमोस्ट सगळं ही वाली मॅगी ना मम्मी दुसरी वाली मॅगी घेऊन आली ही मॅगी मसाला इप्पी नाही आहे झुप्पी आहे झुप्पी मॅगी हो मग वाह मम्मी वाह काय आयडिया आहे अजिबात काय बाहेर नाही आल्या अजिबात नाही अच्छा आणि मनी प्लांट कुठला घेतलास हा जाऊ मी बहुतेक बाहेर असणार मी आलो तर मी मॅगी मध्ये केचप सुद्धा ऍड करतो आहे
आहे तुला ही मॅगी? केचप. मी काहीतरी एक्सपेरिमेंट करतोय. मी केचप सगळं चीज बटर बिटर सगळं टाकणार आहे. वाह सो अचानक मध्ये भयानक प्लॅन झाला माझा आणि अमितचा. कालच झाला होता बट काल फुल तिकीट होते म्हणून मी आलो नाही. बट आता खाली आहे बट हवा अजिबात नाही आणि क्लायमेट थोडा चेंज आहे आणि चालत आम्ही आलो चर्नी रोडवरून. काय बोलतो अमित? 21 करोड घालवले टाकले तिथे. मला तर वाटतंय काय विषय मस्त. 21 करोड हा खर्च दाखवला इथे. बघूया ना रात्रभर जरा थांबायला लागेल मग आपल्याला 21 करोड समजते. अजून एक काम. सो अमित आणि आम्ही थांबलो आहे जरा इथे इथला लाईटिंगचं कसं आहे एन्व्हायरमेंट बघायला ॲम्बियन्स. तर अमितचा विचार आहे की ती बिल्डिंग आहे ना समोरची देवा ग्रुपच्या पाठी देऊला हां ती विकत घ्यायची प्लॅन चालू आहे. का अमित कधी घेतोस? काय विषय काय घेणार आहेस की नाही? गावची जमीन विकायला लागेल. अरे यार असं सारा विषय करायचं नाही. घेणार आपण त्या बिल्डिंगच्या एक फ्लोअरवरती तरी आपलं असणार भाई. मजा येईल. भाई आज पण क्राऊड आहे बघा. म्हणजे काल आम्ही आलो होतो तेव्हा गिरगावमध्ये चौपाटीला भरपूर क्राऊड होता. आज सुद्धा आहे. आणि हाच एक असा स्पॉट आहे तिथून आपल्याला प्रॉपर व्ह्यू भेटतो. आणि आता जसे संध्याकाळ होते ना तशी क्राऊड वाढते. म्हणजे ती जी लाईटिंग आहे ना त्याचा इफेक्ट खूप मस्त आहे असं बोलतात. आणि खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा आपण पाहिलं. सो ते आपण अनुभवूयात आणि मग ते चालू झाल्याला लगेच निघून जाऊ. सांगून झालं कुठल्या? वॉचमॅन काका. हां वॉचमॅन काका आमचे ओळखीचे आहेत थोडे. तर त्यांना बोलले काका जरासा थांबतो 5-10 मिनटं एक्स्ट्रा. नाईट लाईफ एन्जॉय करण्यासाठी थांबलो आम्ही. त्याचाच वेट करतोय आणि लगेच लाईटचं शूट झालं गायब. कधी लाईट चालू होते असं. हां ना. आणि आता क्राऊड पण वाढतोय खतरनाक. सो फायनली लाईट चालू झाली आणि आता लाईटचा जो इफेक्ट आहे तो हळूहळू दिसायला येईल. आता प्रॉपर जो लाईटचा इफेक्ट आपल्याला पाहिजे. आणि क्राऊड वाढला आहे. सो इथे हिडन स्पीकर आहे हा. त्यामधून आवाज येतो. एक म्युझिक मेलो म्युझिक चालू आहे. आणि हे फक्त संध्याकाळीच लागतं जेव्हा लाईट चालू होतात तेव्हा. ओनली 25. हां तर 4 ते 5 तास आरामात इथे एन्जॉय करू शकता. 25 मध्ये काय भेटेल? हां अमित. मस्त व्ह्यू आणि लाईट्स वगैरे गाणे ऐकायला भेटेल. नया प्यार है नया इंतजार. काय भारी गाणी लागतात आणि मस्त वाटतं यार. काय वाईब आहे यार. बट आमच्यासारख्या सिंगल लोकांची कायच वाईब असेल. मज्जा तर. ओके फायनली पोचलो आपण. काय बोलतो? सो आता जस्ट एक्झिट घेतला आणि आता जातोय घरी. हँगिंग गार्डनमध्ये जाऊया आतमध्ये ना. तिथून एक स्पॉट आहे तिथून मस्त व्ह्यू येतो ते बघूयात. रिमोट आहे काय? इथे बाहेर आलेलो महिंद्राचं शोरूम आहे. सही गाडी वाटते ही. एक नंबर वाटते.
आणि हिचा सेम मॉडेल इथे बाहेर उभा आहे, पण तो लाल कलर मध्ये जी मजा आहे ना, हा 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 खतरनाक, एकदम भारी गाडी वाटते. हा अमित, ती टाटाची कर्व आहे ना, त्यानंतर त्याला लॅम्बॉर्गिनी वाली वन डे फॉर शुअर. बॅग बघा काय भारी आहे, वन डे फॉर शुअर. एक नंबर, वाह वाह वाह, इसको बोलते हैं कुकिंग की मास्टर. अरे ते उडतंय बघ कसं. मास्टर शेफ. जेव्हा पहिल्यांदा कुठली आपली बहीण जेवण बनवत असते तेव्हा असं सिच्युएशन असतं घरात. शपथ काय फोडणी दिली आहेस, खतरनाक. आणि ती मिरची करपली ती उचल. एक नंबर. जिमला जात होतो तर फोडणीचा मस्तपैकी वास आला, म्हणजे सुगंध. मग त्यामध्ये असं किचन मध्ये आल्यावरती हे दृश्य मला एकदम पाहायला मिळालं. खतरनाक वाला. अतिटटीचा मुकाबला आहे, भाजी वर्सेस सिस्टर. वाह. ते मग त्यासाठी ते वरतून आधी हे करायला पाहिजे गरम तेल टाकले. पण काय होतं, फ्राय करतेस नाही, मग ह्याची ती चटणी असते. तेव्हा दुसरी लसूण पण पडली. वा, मास्टर शेफ आहेस ना यार, मास्टर शेफ. तिला काढ पहिली, खाली पडली तिला. वा, हे मस्त जसं 2-3 लसूण पडले आहे असतं. युट्यूबचा बघून कमाल, बेमिसाल कमाल. वा. सो आता आपण जाऊया जिमला. जिम वरून आल्यानंतर बघूया ही कुठली चटणी बनवते आणि टेस्ट करून सुद्धा बघूया. व्हेरी गुड. अरे त्याची वाट लावली, दोन्ही साईडनी तुला कापायचं, 4 साईडनी नाही. तर मी तुम्हाला सांगितलं जिम वरून आता जस्ट आलो आणि जेवायला बसलोय. जेवताना जे मम्मी आपल्या बहिणीने बनवली आहे भाजी. भाजी म्हणजे काय, हे लिट्टी चोखाचं असतं ना, ते हे ते वांग्याचा टाईप काहीतरी एकदम मस्त आहे. आणि हा खिमाटवाला भात आमचा. एक नंबर. वेरी गुड, एक नंबर. ये भाई, ये भाई, ये अशी लपलेली होती. हा, तू लपलेलीस. जा जा परत जा. खूप दिवसानंतरला बाहेर काढलं गेलं. घर फिरत बसेल माहिती. ये इथे, या. कुठे गेली? या तिचा कसरतचा दिवस आहे. ती घरात तिथे पडून असतेस ना. हां, तिला तर जिम करवतो बघ कसं कसं. धाव धाव. क्या हुआ बेटा? धावायला ना दमत तिला. तिचे नख आहेत ना ते ह्याच्यामध्ये अडकतात. तेव्हा कशी सुमडीमध्ये बघून आता तिथे सर्वांवर नजर ठेवणार. तिथून ते पूर्ण घर बघत बसणार, काय चालू आहे काय नाही सगळं एकदा माहिती. चांबार चौकशी. हां बरोबर ना. तेव्हा कशी चले खाली. ये ये
ये लपली आहे ती. तिला माहिती आहे आता मी नंतरला तिला खाली घेऊन जाणार. लपते बघ अशी जुमडीमध्ये बघेल आता गपचूप. ती लाडत आली आहे. किती क्यूट आहे ना. काय बस झालं चला. सो फटाफट हंतरू करूया. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. मी आज फॉरेस्ट ट्रेल बघायला गेलो होतो. ते सगळं पाहिलं आणि खूप रशसुद्धा होता. ऑनलाईन तिकीट असतात त्याच्या कॅप्शनमध्ये मी तुम्हाला देईनच डिटेल्स. सो तिथे जाऊन ऑफलाईन तिकीट काढायला जाऊ नका, फसून जाल तुम्ही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मजा भेटू. बाय बाय कर, बाय बाय कर, टाटा कर.